पाठवायचं आहे। 4 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि आज पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो की जे अतिरिक्त प्राइज आहे मग उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर जे पारितोषिक आहेत ते टॉप 4 मध्ये जाणाऱ्या टीमलाच दिले जातील याची आपण नोंद घ्यायची आहे। गोलंदाजी मार्क वरती डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करणारा सुधीरला आपण पाहू शकाल। आजच्या दिवसातला पहिला सामना, पहिला चेंडू मॅचला होईल स्टार्ट। पहिलाच बॉल मात्र चांगल्या पद्धतीने अगदी खोलवरती टप्पा फेकला होता, धाव येत नाहीये। स्टंपला बॉल लागला परंतु एष्ट्या चला निर्धाव चेंडूची सांगता जास्ती वेळ खर्च करू नका। आज पुन्हा एकदा तुम्हाला सांगतोय मी मित्रांनो, वेळेला महत्त्व द्या। आज आपल्याला खूप साऱ्या मॅच खेळवायचे याची आपण नोंद घ्या आणि टीम मीटिंग जास्ती करू नका। घोडके साहेबांचं सुद्धा इथे आगमन झालंय, त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करूयात। आणि जे कोणी मान्यवर इथे उपस्थित असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। खोलवरचा टप्पा अगदी चांगल्या पद्धतीने ट्रॅव्हल्स केलाय, जमिनीच्या साहाय्याने चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। शुभमच्या माध्यमातून दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि याच दरम्यान 2 धावांची देखील सांगता करत असताना 2 धावेच्या बरोबरीने परी 11 टीम मात्र अकाउंट चालू करत असताना आपल्याला पाहायला मिळते। 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय मैदानाच्या आतमध्ये। या वेळचा मात्र चेंडू फलंदाज झालाय बाद। एष्टा उद्ध्वस्त करणारा चेंडू होता, सुधीरने टाकलेला चेंडू होता। बाळा याला काही समजला नाहीये आणि मात्र चेंडूने आपलं काम केलं। महत्वाचा विकेट बाळा भुईर इथून बाद झाला, पहिल्या विकेटचं पतन झालं आणि परी 11 टीम मात्र कुठेतरी पहिल्या षटकामध्ये संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळते। नाणेफेक जिंकली होती तानाजी कडू यांनी आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता। पहिली मॅच आहे, अगदी सकाळचं सत्र आहे आणि थोडस क्रीडांगण अजून ओला असेल आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच सुधीरची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। 1 बाद 2 धावा धावफलकावरती। 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत, राहुल धोत्रे। जबाबदारीने खेळावं लागेल, दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच आहे। यावेळी सुद्धा बॅटला स्पर्श झाला होता परंतु विकेटच्या मागे कुठेतरी चुकी झाली आणि फलंदाज राहुलला मात्र इथे जीवनदान मिळालं। 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय। पहिलं सत्र मार्गस्थ आहे। पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना सुधीर यांची चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। बाबू धुरी ज्याने सांगितलं की तानाजी कडू विरुद्ध खेळणं थोडंसं अवघड आहे, कारण अनेक मॅच चा अनुभव असलेला खेळाडू आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना बाबू धुरीला आपण पाहतोय। थोडंसं रनिंग मध्ये मिस्टेक आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज सुधीर यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली। या मॅचचा जर विचार केला तर कालच्या दिवसामध्ये अक्षरशः धावांचा पाऊस पडत होता, प्रत्येक गोलंदाजाची इथे पेसे काढली जात होती, परंतु आज आपण पाहूया अगदी फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता। ऑफिशियल पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की मात्र खराब लाईन वरती हा चेंडू फेकलाय, अवांतर धाव मिळेल। 1 धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 4 या आकड्यावरती आता पाहायला मिळते। चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुधीर यांची, अगदी योग्य टप्प्यावरती आतापर्यंत गोलंदाजी करतात आणि खराब चेंडूची सांगता अजूनही त्याच्या माध्यमातून केली गेली नाहीये।
धीम्या गतीचा चेंडू, अगदी चालाकीने हा चेंडू फेकला बाबू धुरी यांना, अगदी धीम्या गतीचा चेंडू फेकला आणि बाबू धुरी यांनी सुद्धा ओळखलं की कुठेतरी फटका फसला जाऊ शकतो. अगदी त्या चेंडूला सम्मान दिलं आणि त्यावरती एक सिंगल धाव एकवटली गेली. 5 धावा धावफलकावरती. बाबूला माहिती आहे की पहिले षटक आपण चांगल्या पद्धतीने खेळायचं आहे. उर्वरित षटकामध्ये नक्कीच जेव्हा चांगले गोलंदाज मिळतील खराब लाईनवरती तेव्हा त्यावरती भरपूर समाचार आपण घेऊ. अस्वेर बॉल, 1 धाव मिळेल आणि 1 धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या आता पोहोचेल ती 6 या आकड्यावरती. 1 बाद 6 धावा. अंतिम चेंडू प्रगती पथावरती असेल. सुधीरने चांगली गोलंदाजी टाकली आहे आतापर्यंत. 2 वाईट बॉल टाकले असतील परंतु आतापर्यंत 5 चेंडूची फेकी मात्र या गोलंदाजाने चांगली केली. हा चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. तानाजी कडू चेंडू मागे धावतायत परंतु एक टप्पा अखेरीस चेंडू सीमारेषा पार झालाय आणि पहिल्या ओव्हरची सांगता देखील इथून झाले. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती आपण परी 11 टीमला पाहतोय. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा. धावफलकावरती 5 चेंडू चांगले फेकले होते परंतु अंतिम चेंडूवरती एक चांगला फटका देखील परी 11 टीमच्या माध्यमातून आपण पाहिला आणि पहिल्या षटकाचा अशा पद्धतीने खेळ देखील समाप्त झाला. तर 10 धावा धावफलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये सांघिक कोट्यातलं दुसरं षटक हाताळण्यासाठी शंकर पारधी यांना आपण पाहू शकाल. बाबू धुरी आणि त्याच्या समवेत आता मात्र राहुलला आपण पाहू शकाल. या जोडीवरती जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी ओळखून मात्र येथे चांगली कामगिरी करावी लागेल कारण बाळा भुईर सारखा फलंदाज पहिल्या षटकामध्ये बाद झालाय आणि टीमचा कर्णधार मात्र बाबू धुरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिल्या षटकाचा आपण खेळ पाहिला जिथे 10 धावा खर्च केल्या. एसएस टायगर या टीमने नाणेफेक जिंकून प्रथमतः फलंदाज क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. शंकर पारधी गोलंदाजी मार्कवरती. सांघिक कोट्यातलं दुसरं षटक आहे. बाबू धुरी आता पाहूया कशा पद्धतीने त्याला सामोरा जाईल आणि शंकर पारधी हे कशा पद्धतीने या 2 फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न इथून करणार. फुल टॉस बॉल, फाईन स्लिप मध्ये 9 चेंडू आणि त्यावरती मात्र फलंदाज नाबाद असेल. 2 धावा एकवटल्या जातील. शंकर पारधी यांचा मात्र खराब चेंडू आपण पाहू शकाल. पहिल्याच बॉल मात्र डिलिव्हर केला आणि बिमर त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील झाला. 12 धावा. 12. थर्ड अंपर. नो चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा फलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये फ्री हिटचा बॉल शंकर पारधी यांचा आपल्याला पाहायला मिळेल. हा फटका सरळ बॅटने खेचलाय. तानाजी कडू तैनात आहे डीपला. फक्त एकच धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 13 धावा फलकावरती. फ्री हिटचा बॉल होता परंतु मोठा फटका त्यावरती आला नाहीये. शंकर पारधी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. दुसरे षटक हाताळत असताना पहिल्या षटकामध्ये मात्र चांगली कामगिरी राहिली एसएस टायगर यांची. 10 धावा देऊन सुधीर यांनी एक विकेट सुद्धा
आपल्या नावावरती केला हा फटका. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपला वरना क्षेत्ररक्षक येतात. चेंडू उचलणार, फेकणार, तोपर्यंत एकच धाव आणि एक धावेच्या बरोबरीने 14 धावा धावफलकावरती आता पाहायला मिळतात. आपण 10वी मॅच पाहतोय. एसएस टायगर्स विपक्ष परी 11 या दोन टीमच्या माध्यमातून चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू फेकलाय. त्या चेंडूला मात्र सम्मान दिला. एकच धाव. अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला शंकर पारधी यांनी. त्याने ओळखलं की या फलंदाजाला कशा पद्धतीने गोलंदाजी करायची आहे. अगदी धीम्या गतीने चेंडू फेकला आणि फलंदाजाच्या मनामध्ये मात्र शंका निर्माण झाली की या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा की मात्र सम्मान द्यायचा. आणि अंतिम क्षणामध्ये फलंदाजाने मात्र चेंडूला अगदी हलक्या हाताने कट केला आणि इथून बॅटची एज लागून एष्ट्या उद्ध्वस्त होतात. बाबू धुरी यांचा महत्वाचा विकेट शंकर पारधी यांनी बाद केलाय. एक गोल्डन विकेट म्हणावा लागेल. महत्वाचा विकेट, महत्वाचा अडथळा ठरू शकला असता बाबू धुरी, परंतु शंकर पारधी यांनी त्याला तंबूचा रस्ता दाखवला आणि इथून परी 11 टीम वरती आता मात्र दडपण निर्माण देखील झालं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती. 10 धावा जरी आल्या होत्या, परंतु या दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर शंकरने पहिला बॉल जर सोडला तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये डॅनिलला पाहतोय. डॅनी मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. तर डॅनी कशा पद्धतीने खेळणार हे सुद्धा पाहावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. अपील करतायत, परंतु ऑफिशियल पंच सांगतात की हा चेंडू मात्र लेग स्टंप सोडून जाणारा होता. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव ऍड होईल. एका धावेच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती. अगदी सावध सुरुवात म्हणावी लागेल. गोलंदाजांचे आपण कौतुक करूयात, कारण कालच्या दिवसामध्ये जिथे धावांची बरसात होत होती, परंतु या आजच्या पहिल्या सामन्यामध्ये गोलंदाज चांगली कामगिरी करतात. अजून एक चांगला बॉल शंकर पारधी यांचा. अगदी पडल्यानंतर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेला. फलंदाजाने बॅट फिरवली तोपर्यंत चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकानंतर धावफलकावरती आपण परी 11 टीमला पाहतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 16 धावा. पहिल्या षटकामध्ये सुधीरने 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु शंकर पारधी गोलंदाजी मार्कवरती आले. पहिला चेंडू मात्र बिमार टाकला होता, तो नो घोषित देखील केला होता. फ्रीचा बॉल देखील होता, त्यावरती मोठा फटका आला नव्हता. आणि तदनंतर मात्र शंकर पारधी यांनी अप्रतिम गोलंदाजी केली आणि अवघ्या 6 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. आणि महत्वाचा विकेट बाबू धुरीला देखील त्याने तंबूचा रस्ता दाखवला. सांघिक कोट्यातलं 3रं षटक हाताळण्यासाठी संघाचा संघ नायक तानाजी कडू यांना आपण पाहू शकाल. जर का फलंदाजाने तानाजी कडू यांच्या गोलंदाजीवरती सिक्सर मारला तर मात्र महाराष्ट्र पोलीस श्रीकांत पाल यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. जर का तानाजी कडू यांच्या विरुद्ध 6 मारला तर श्रीकांत पाल महाराष्ट्र पोलीस यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चला आता मात्र पैसा लावायला सुद्धा सुरुवात झाली आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल अगदी पैशांचा पाऊस पडला होता आणि आज सुद्धा सुरुवात झाली आहे. तानाजी कडूच्या विरुद्ध जर का या 2 फलंदाजांनी षटकार मारला तर मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. चेंडू झाला इथून निर्धाव. 17 धावा धावफलकावरती. 17 म्हटलं की नेहमीच खतरा असतो आणि तोच खतरा आता परी 11 टीम वरती आपण पाहू शकाल.
कारण 2 षटक आणि 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अगदी खराब परिस्थिती आहे. या वेळचा सुद्धा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तानाजी कडू यांचा अनुभवी गोलंदाज आहे. अगदी पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळण घेतोय चेंडू आणि इथेच मात्र फलंदाज बीट होत आहेत. चांगली गोलंदाजी. 3 चेंडूची आतापर्यंत फेकी केली आहे. अजून एक चांगल्या चेंडूची फेकी करत असताना तानाजी कडू स्वतः चेंडू पर्यंत पोहोचतात, उचलतायत. एकच धाव खर्च होते याही चेंडूवरती. 18 धावा. अगदी कासवाच्या गतीने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते या पहिल्या मॅच मध्ये. 18 धावा. डॅनीला इथून उर्वरित 2 चेंडूवरती एकाच दुसरा मोठा फटका मारावा लागेल, कारण समोरच्या टीमचा विचार केला तर एकापेक्षा एक सरस फलंदाज आहेत एसएस टायगर्स मध्ये. यावरती मात्र खराब लाईनवरती हा चेंडू फेकलाय. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. तानाजी कडू लगेचच मॅचला आपण सुरुवात करा. व्हाईट बॉलची सांगता. अतिरिक्त धाव मिळले जाईल. परी 11 टीम साठी धावा येणं गरजेचं असेल या क्षणी, परंतु तानाजी कडूने सुद्धा चांगली गोलंदाजी केली. ज्या पद्धतीने शंकर पारधी यांनी दुसरे षटक हाताळलं होतं ना, त्याच पद्धतीने इथे मात्र चांगला फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्याच्या मात्र आवाक्याच्या बाहेर. आणि जे महाराष्ट्र पोलीस यांनी प्राइज लावलं होतं 100 रुपयाचं कॅश प्राइज, ते मात्र नक्की डॅनी यांना आता प्राप्त झालं आहे. 25 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप उशिराने आलेला हा मोठा फटका, मला तो वाटतो पहिला षटकार पाहायला मिळेल या मॅच मधला. 25 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातले काही चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळचा हा फटका लॉंग ऑनला ट्रॅव्हल्स केला. चेंडूला शंकर पारधी तैनात आहेत. अगदी एकच धाव मिळेल, एकच धाव मिळेल आणि 1 धावेच्या बरोबरीने 3 षटकांचा खेळ मित्रांनो इथून समाप्त झाला. आणि 3 षटकानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. आता मात्र अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. डॅनीने एक षटकार जरूर खेचलाय, परंतु आता या 6 चेंडूमध्ये जवळजवळ ज्या पद्धतीने बाबू धुरी यांनी सांगितलं होतं की 50+ धावा कराव्या लागतील, तर डॅनीच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे. आपण त्याच्या माध्यमातून एक षटकार सुद्धा पाहिला आहे, तर डॅनीला ते कार्य करावं लागेल. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवरती डावखुरा गोलंदाज मयूर पवारला आपण पाहतोय. अंतिम षटक हाताळण्यासाठी हा सुद्धा चांगला गोलंदाज आहे. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी अनेक मैदानावरती याही गोलंदाजांनी केले आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर 10 धावा. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये शंकर पारधी यांनी 6 धावा खर्च केल्या आणि तदनंतर मात्र तानाजी कडू यांनी देखील 10 धावा खर्च केल्या. आता मयूर पवार गोलंदाजी मार्कवरती आहेत. समोरा फलंदाज आहे डॅनी. 26 धावा धावफलकावरती 3 षटका अंती. चांगला फटका फ्लिक केलाय चेंडूला. डीपला शंकर पारधी आहेत. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी निघाले आहेत आणि इथून 2 धावा कंप्लीट. अतुलजी नवले यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात आणि जाऊयात पुन्हा मैदानाच्या दिशेनं, जिथे 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कुटप्प्याचा बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल मध्ये चेंडूला कॅरी केले जाते आणि याच दरम्यान 1 धावेची सांगता देखील केली जाते. 29 धावा धावफलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथमतः फलंदाजी करत असताना आपण पाहतोय परी 11 टीमला. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 धाव दुसऱ्या धावेसाठी पुन्हा डॅनी निघाले आहेत. चांगली
फेकी याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळते आणि फलंदाज देखील इथून बाद झालाय. एकच धाव ऍड होईल. चांगल्या पद्धतीने पहिले क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर फेकी सुद्धा चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळाली. शुभमच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. क्षणाचा विलंब न करता चेंडू उचलला आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये फेकला आणि इथून अजून एक विकेट मिळवून दिला. चांगलं क्षेत्ररक्षण आपण शुभमच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या आता आपण पाहू शकाल धावफलकावरती 30. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही उर्वरित 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. चांगला फटका आहे. हुक केलाय बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. दूरवर क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धावींसाठी निघून जात असताना माध्यमातून आलेला हा चौकार आपण पाहू शकाल. अखुटप्पाचा बॉल होता त्याला मात्र हुक केला आणि फाईन बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक देखणा फटका रामच्या माध्यमातून आपण पाहिला. 34 धावा फलकावरती. इथून पण फलंदाज बाद झालेत. रामला सुद्धा परतावा लागेल. 34 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 34 धावा आहेत. पुढील मॅच असेल अरू 11 विपक्ष सोन्या डॉन. या दोन्ही टीमच्या कर्णधारांनी पहिली इनिंग संपल्यानंतर लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे. अरू 11 विपक्ष सोन्या डॉन. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. अंतिम चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल मयूर पवार यांना. सामोरा फलंदाज आहे डॅनी. त्याच्या माध्यमातून एक षटकार सुद्धा आपण पाहिला. हा सुद्धा चांगल्या पद्धतीने चेंडूला ट्रॅव्हल्स केलाय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. दुसऱ्या धावीसाठी निघाले आहेत. चला आरू 11 टीमचा कर्णधार आणि सोन्या डॉन टीमचा कर्णधार. फलंदाज नाबाद असेल 2 धावा ऍड होतील आणि 2 धावेच्या बरोबरीने 4 षटकांती धावफलकावरती आपण 37 धावा पाहू शकाल. 38 धावींची गरज असेल. इथून एक छोटं लक्ष असेल समोर ते एसएस टायगर या टीमच्या माध्यम. माफी असावी 36 धावा. पुढील मॅच आरू आणि सोन्या डॉन. आरू 11 आणि सोन्या डॉन यांनी दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी यायचं आहे. चला वेळेला महत्व द्या. हे मात्र प्रत्येक टीमच्या कर्णधाराने याची दक्षता घ्यायची आहे. ऑफिशियल पंचांना विनंती असेल की आपण टायमिंग लावा. पहिली 3 षटकं 15 मिनिटांमध्ये कंप्लीट व्हायलाच हवेत. चला दोन्ही टीमचे कर्णधार या आपण लगेचच नाणेफेकीसाठी. सोन्या डॉनचा कर्णधार इथे उपस्थित आहे. आरू 11 टीमचा कर्णधार आपण सुद्धा यायचं आहे नाणेफेकीसाठी. पहिलं सत्र आपण पाहिलं आणि या पहिल्या सत्रामध्ये फक्त आणि फक्त 36 धावा आपण परी 11च्या पाहतोय धावफलकावरती.
आरू 11चे खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. आरू 11 टीमचे सर्व खेळाडू व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. आपण आरू 11 आणि सोन्या डॉन या दोन टीमच्या माध्यमातून नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी मी मराठे साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या दोन टीमच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. आणि इथून दादांनो एक महत्त्वाची सूचना आहे. प्रत्येक कर्णधारासाठी आम्ही इथून टायमिंग सेट करत आहोत. पहिले 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये व्हायलाच हवी आणि त्याच्या अतिरिक्त जर वेळ तुम्ही खर्च केला तर एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड सर्कलमध्ये घ्यावा लागेल. ही महत्त्वाची सूचना. चला विक्रांत आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि स्पीड ठेवा. वेळेला महत्त्व द्या दादांनो. कालची बॅलन्स मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हा बॉल मात्र पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने फेकलाय गोलंदाजाने आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता देखील करत असताना पायावरती आदळला. बबलू यांचा हा बॉल होता. शंकर पारधी यांना समजला नाहीये. अगदी वाईट यॉर्कर पायावरती आदळला. धाव मिळत नाहीये. चांगल्या पद्धतीने गोलंदाजाच्या माध्यमातून सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र शंकर पारधी यांचा हा फटका आहे. चेंडू मात्र सीमारेषे पलीकडे जात असताना 4 धावीसाठी शंकर पारधी यांनी अकाउंट चालू केले आणि एसएस टायगर या टीमने देखील अकाउंट चालू केला आहे. नाणेफेकीचा कॉल दोन टीमच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगेचच निर्णय देखील आमच्या समोर. आरू 11 आपला निर्णय लगेचच आमच्यापर्यंत कळवायचा आहे. हा शंकर पारधी यांचा फटका. चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. एक जबरदस्त आणि देखना शंकर पारधी यांनी मारलेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावीसाठी आलेला हा षटकार. 10 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये सुद्धा शंकर पारधी यांची फलंदाजी आपण पाहिली होती. तसेच डावखुरा फलंदाज सुधीर यांनी सुद्धा जबरदस्त फलंदाजी केली होती आणि आज सुद्धा चांगली फलंदाजी शंकरच्या बॅटमधनं पाहायला मिळते. यावेळेचा हा फटका शंकर पारधी थोडंच खराब क्षेत्ररक्षण. याच दरम्यान फक्त एकच धाव आणि 1 धावीच्या बरोबरीने 11 धावा धावफलकावरती. आरू 11 टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि महत्त्वाची सूचना देखील आहे की पहिली 3 षटकं दादांनो आपण 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत. सुधीर ज्याने कालच्या दिवसामध्ये एकाच मॅच मध्ये 5 षटकार ठोकले होते. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. लॉंग एक टप्पा अखेरी. चेंडू सीमारेषे पलीकडे जात असताना 4 धावीसाठी आलेला सुधीरच्या बॅटमधनं हा चौकार. पंधरा धावा धावफलकावरती. काल सुद्धा सुधीरची फलंदाजी आपण पाहिली असेल. एक जबरदस्त फलंदाजी ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा सरसावलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन जंप मधनं चेंडूला ट्रॅव्हर्स करत असताना सीमारेषे पलीकडे 19 धावा. बबलूच्या विरुद्ध केलेले आक्रमण पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी शंकर पारधी असेल किंवा सुधीर श्रीवास्तव असेल, या दोघांनी मात्र सुरुवात जबरदस्त केली आहे आणि एसएस टायगर नक्कीच या मॅचच्या विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या पहिल्या षटकामध्ये 2 फलंदाजांनी मात्र पहिल्या षटकामध्ये 19 धावांची लयलूट केली आहे. शंकर पारधी यांचा 1 षटकार 1 चौकार, त्यानंतर सुधीर श्रीवास्तव यांचे 2 देखणे फटके आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. लक्ष्य समोर आहे 37 धावांचं.
आणि ते गाठत असताना मात्र पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार आणि शानदार आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती संघाचे संघनायक अजय पाल यांना आपण पाहतोय. स्वतः पुरस्कर्ते आहेत, संघाचे संघ मालक आहेत. आणि आता मात्र जर का गोलंदाजाने विकेट प्राप्त केली तर अतुल नवले यांच्या माध्यमातून गोलंदाजासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अजय पाल यांच्यासाठी जर का विकेट प्राप्त केला अजय पाल या गोलंदाजाने तर अतुल नवले यांच्याकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. फुलटॉस बॉल, संधी आहे विकेट घेण्याची. बाबू धुरी यांनी मात्र धरणीला दान झाला चेंडू. हंड्यावर हंडा, हंड्यावर कळशी, कळशी लय भारी पडली, घरी पडली ती खालती, गडी हो भारी आळशी. शंकर पारधीचा पुन्हा एकदा फटका फसलाय. आता बाळा चुकी करणार नाहीये आणि गोलंदाजासाठी जे पारितोषिक लावलं होतं अतुल नवले यांनी ते मात्र 200 रुपयाचं कॅश प्राइज अजयदा पाल यांना ते प्राप्त झालं आहे. शंकर पारधी यांचा झेल सोडला होता. तदनंतर चला अरू 11 टीमचे सर्व खेळाडू आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे. आपलं क्षेत्ररक्षण आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. चला अरू 11 ही मॅच संपल्यानंतर लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि टायमिंग सेट केला आहे. विक्रांत कुलकर्णी असतील किंवा तनय शेलार असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट व्हायलाच हवीत. तानाजी कडू मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. काल मात्र बॅट थंडावली होती परंतु आज ती बॅट गरम करावी लागेल. चांगला चेंडू, मात्र त्याला सन्मानित केलंय. चेंडूला धाव मिळत नाहीये. अजय पाल यांच्यासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. अतुल नवले यांनी ते प्राइज जमा केलं आहे. तानाजीची विकेट जर गोलंदाजाने मिळवली तर मात्र महाराष्ट्र पोलीस यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं 101 रुपयाचं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळेल. आणि नक्कीच तानाजी कडू काल सुद्धा शांत होता आणि आजच्या दिवसामध्ये सुद्धा अजय दादाने विकेट घेतलेली आहे. तानाजी कडू मात्र निराशेने मैदानाच्या बाहेर जात असताना अजय पाल यांची अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला ना तर बबलू यांचं ते महागडं षटक होतं परंतु या दुसऱ्या षटकामध्ये संघाचा स्वतः संघ मालक आहेत आणि स्वतः संघ मालकाने जबाबदारी घेतलीच नाहीये तर गोलंदाजी कशी करायची हे मात्र आपल्या टीमला इथून दाखवून दिलंय. अप्रतिम गोलंदाजी, योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करतायत गोलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूची फेकी केली आणि एकही धाव खर्च केली नाहीये. अजय पाल यांच्या माध्यमातून अप्रतिम गोलंदाजी, कौतुक करावं तेवढं कमी या गोलंदाजाचं. यावेळचा हा फटका चांगला आहे. डीपला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. रामला आपण पाहतोय फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी. इथून चला स्पीडअप ठेवायचं आहे. लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. 12 चेंडू आणि 17ची गरज आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहिली. जिथे मॅच वाटलं होतं की सुधीर आणि शंकर ही मॅच 2 ते 3 षटकामध्ये संपवतील परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. स्वतः संघाचे संघ मालक अजय पाल गोलंदाजीवरती आलेच नाहीये तर मात्र शंकर पारधी आणि तानाजी कडू यांची विकेट सुद्धा आपल्या टीमला मिळवून दिले. आणि आता परी 11 टीम मात्र या सामन्यामध्ये अजूनही हार मानलेली नाहीये.
संघर्ष करतायत. आता मात्र पहिली 11 टीमचे या 12 धावा 12 चेंडूमध्ये 17 धावा रोखण्यासाठी संघर्ष पाहायला मिळतोय. अजय पाल यांच्यासाठी मात्र 300 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. तसेच डॅनिस यांच्यासाठी सुद्धा महाराष्ट्र पोलीस श्रीकांत पाल यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं आहे. ते मॅच संपल्यानंतर त्यांनी लगेचच आपले कॅश प्राइज घेण्यासाठी यायचं आहे. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेनं. मयूर पवारचा फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु पुन्हा एकदा चेंडू धरणीला दान झाला. दादा तुम्ही मॅच नाहीये, कॅच नाहीये तर मॅच सोडले मी तर म्हणेल. छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाकडे जाण्यासाठी पुरेशा ठरतात मित्रांनो. जी अजय पाल यांनी गोलंदाजी केली होती त्याच्यावरती कुठेतरी पाणी फिरण्याचं काम होतं की काय, कारण बाबूदुरी संघाचा संघनायक आहे. त्याने चांगला चेंडू फेकला होता. क्षेत्ररक्षकाला संधी होती, बराचसा वेळ चेंडू हवेमध्ये होता, परंतु झेल हातामध्ये स्थिरावला नाहीये आणि 2 धावा मयूर पवार आणि एस टायगरला मिळत आहेत. या वेळचा चांगला टप्पा, खोलवरचा टप्पा पाहायला मिळतोय. 10 चेंडू आणि इथून 15ची गरज आहे. दोन्ही टीमच्या माध्यमातून अगदी चांगला सामना पाहायला मिळतोय. पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते या 2 टीमच्या माध्यमातून. एका साईडला संघाचा संघनायक गोलंदाजी मार्कवरती बाबूदुरी. हा फटका आता मात्र इथून संघर्षमय षटकार मयूर पवारच्या बॅटमधून आलेला तडाखा, जखमेवरती मीठ चोळणारा षटकार आपण पाहू शकाल. एका झेलची किंमत काय आहे ते नक्कीच परी 11 टीमचे आता सर्व खेळाडू विचार करत असतील की तो झेल कॅरी झाला असता, झेल पकडला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटला जर तरला कधीही अर्थ नसतो आणि बाबूदुरी यांच्या गोलंदाजीवर तो झेल सोडला आणि तदनंतर लगेचच मयूर पवार यांनी एक जबरदस्त षटकार देखील त्याच्या बॅटमधनं खिचला. तिसरे षटक मार्गस्थ असताना बाबूदुरी गोलंदाजी मार्कवरती आहेत. खोलवरचा टप्पा, यावेळेस बाबूदुरी एक धाव ऍड होईल. चांगल्या पद्धतीने अगदी खोलवरती टप्पा होता. मयूर पवारला बॉल काही समजला नाहीये, परंतु एक धाव ऍड होईल आणि इथून मात्र 8 चेंडू आणि 8 धावींची अजूनही गरज असेल एस टायगर साठी. बायच्या स्वरूपात धाव मिळेल, एक धाव ऍड होईल. 8 चेंडू 8 ची गरज. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. यावेळेस विकेटच्या मागे खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 4 धावा मिळतील. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. बायच्या स्वरूपात 4 धावा, उर्वरित 7 बॉल आणि इथून मात्र आता 4 ची गरज. बाबूदुरी चांगली गोलंदाजी करतायत, परंतु क्षेत्ररक्षण मात्र थोडस खराब होतं. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक झेल धरणीला दान झाला, त्यानंतर आता विकेटच्या मागे विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली. म्हणजे गोलंदाज चोख कामगिरी करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाहीयेत. आणि जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो ना, पुन्हा एकदा वाईट बॉल, तेव्हा क्षेत्ररक्षकांनी त्याला साथ देणं गरजेचं असतं. परंतु ती साथ या षटकामध्ये पाहायला मिळाली नाहीये. ज्या पद्धतीने दुसरे षटक हाताळलं होतं ना अजय पाल यांनी, ते अप्रतिम होतं. त्या षटकामध्ये 2 झेल सुद्धा पकडले होते. हलक्या हाताने दिशा दिले. राम चेंडूवरती येतात. एकच धाव एकवटली जाईल. 3 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला आणि 3 षटकानंतर धावफलकावरती आपण
चला लगेचच वेळेला महत्व द्या आपण. आणि यानंतर आरू 11 या टीमने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आणि सोन्या डॉन जर का विशालनी मॅच जिंकवली तर मात्र अतुल नवले यांच्याकडनं 501 रुपयाचं कॅश प्राइज असेल विशालसाठी. विशाल परदेशी गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल अंतिम षटक हाताळण्यासाठी. पहिलं षटक मात्र परी 11 टीमच्या माध्यमातून खूप महागडं ठरलं. ज्या षटकामध्ये बबलूच्या अगेन्स्ट 19 धावा जमा केल्या होत्या शंकर पारधी आणि सुधीर यांनी. आणि त्याचीच आपण आता किंमत पाहतोय. अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा बाकी आहेत. 2 धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती विशाल परदेशीला आपण पाहतोय. चांगला रनआउटची संधी आणि पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण आणि विजयी फटका खेचतोय तो सुधीर श्रीवास्तव. यशस टायगर्स मात्र विजयाची नोंद करते आणि पराभूत होते ती परी 11 टीम. चला आरू 11